आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। सध्या बोरगाव येथे कावीळ साथीने नागरिक हैराण झाले आहेत। कावीळ नियंत्रणासाठी नगरपंचायत व आरोग्य खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे। याबाबत सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून नागरिकांनी या साथीबाबत घाबरू नये। आपण सदैव तुमच्या सोबत आहोत असे मत विद्यमान नगरसेवक अभयकुमार मगदुम यांनी व्यक्त केले। आज बोरगाव नगरपंचायत कार्यालयात कावीळ साथ नियंत्रणासाठी आरोग्य व नगरपंचायतीची विशेष बैठक घेण्यात आली। अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे होते। यावेळी नगरसेवक अभयकुमार मगदुम यांनी सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले व केवळ कार्यालयात बसून साथीवर नियंत्रण करता येत नाही, प्रत्येक अधिकारी व प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन जनजागृती करावी असे सक्त सूचना दिल्या। दूषित पाणी, उघड्यावरील अन्न, तळलेले पदार्थ व अनेक कारणांमुळे कावीळ होत असते। सध्या नगरपंचायतीकडून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा स्वच्छता कार्य प्रारंभ आहे। प्रत्येक प्रभागामध्ये फॉगिंग काम सुरू आहे। नगरपंचायत कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। आरोग्य विभागाकडून ही आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी भेट देऊन या साथीबाबत जनजागृती करावी अशा सूचना दिल्या आहेत। युवा नेते उत्तम पाटील यांनीही या कावीळबाबत सर्वांनी जागृत राहून आपली काळजी घ्यावी व सर्वांनी पाणी गरम करून प्यावे असे सांगितले आहे। नागरिकांनीही कावीळ साथीचे लक्षण आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा। बस स्थानकाजवळील हातगाडी, चायनीज, भजी, वडावाले उघड्यावर अन्न विक्री केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा सूचनाही शेवटी अभयकुमार मगदुम यांनी दिल्या। मुख्याधिकारी एस.बी. तोडकर म्हणाले, शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांकडून विशेष अशी दक्षता घेण्यात आली आहे। पुरवठा होणाऱ्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर वापरली जात आहे, तसेच प्रत्येक गल्लोगल्ली फॉगिंग ही करण्यात येत आहे। नागरिकांनी सुद्धा आपले परिसर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले। बैठकीस उपाध्यक्ष, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, नगरसेविका शोभा हावले, अश्विनी पवार, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडेईनकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी संतोष लमानी, इंद्रजित पवार यांच्यासह नगरपंचायत आरोग्य आशा अंगणवाडी कार्यकर्ते उपस्थित होते। एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।